राज्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधानसभेमध्ये अनोखं आंदोलन केलं। त्यांनी थेट बिबट्याचा वेश परिधान करून अधिवेशनामध्ये प्रवेश केला। कारण पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ असा बिबट्यांचा उपद्रव सध्या वाढताना दिसतोय। त्यांनी लक्ष वेधल्यानंतर मात्र या संदर्भात दिवसभरामध्ये चर्चा देखील झालेली आहे। याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे स्वतः आपल्यासोबत जोडले गेले। शरदजी, बिबट्यांचा प्रश्न हा अतिशय गंभीर होत चालल्याचं दिसून येत आहे। ज्या प्रकारे आज तुम्ही एंट्री केली त्यानंतर मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहू लागलेलं होतं। बिबट्यांचा संचार सर्वत्र आहे, मात्र बिबट्यांसंदर्भामध्ये सुरू असलेल्या चर्चेवरती मिळणारी जी उत्तरं आहेत त्यापासून तुम्ही समाधानी आहात का? शेळ्यांचा प्रश्न असेल किंवा मग आता ज्या प्रकारे जंगलांवरती मानवाचं सुरू असलेलं अतिक्रमण असेल, कसं पाहता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे? कारण जुन्नरचा परिसर हा बिबट्यांसाठी ओळखला जाऊ लागलाय। मानवी वस्त्यांमध्ये वाढणारं त्याचं प्रमाणही आपल्याला पाहायला मिळतंय। कसा मांडणार आहात हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर? शरदजी, मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की या संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये जो बिबट्याचा वाढता जो गंभीर प्रश्न आहे तो संपूर्ण जुन्नर बरोबरीने तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्र आता हे बिबटच्या हल्ल्याच्या सावटाखाली आहे। आणि संकट खरं तर त्या बिबट्याचं संपूर्ण महाराष्ट्रावर आता पसरलेलं आहे। माझी मुख्यमंत्र्यांना प्रथमतः विनंती आहे की हे संपूर्ण जे आपल्याला राज्य जे आहे ते आपल्याला बिबटचा असलेलं डबल आवाज येतोय, माझा आवाज मला घुमतोय। निश्चित मी तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न आपण करूयात। तुम्ही सलग बोलू शकता। मी विनंती केलेली आपल्या तांत्रिक टीमला, बोला। बिबटच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल की आपण घोषित करावं बिबट आपण राज्य म्हणून। हो हो, कारण अतिशय गंभीर विषय आहे आणि ह्या गंभीर विषयाकडे शासनाने अतिशय जबाबदारीने पावलं उचलणं गरजेचं आहे। कारण 3 महिन्यामध्ये 55 लोक गेली माझ्या भागामध्ये। हो, आज विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आज सगळे नागपूरला आदिवासीपासून तर 10 किलोमीटरच्या अंतरावर 2 तास धुमाकूळ घातला होता सगळ्या संपूर्ण बिबट्याने। मग त्याला बेशुद्ध करण्यात आलं, त्याला उचलण्यात आलं। त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक ही काय परिस्थिती आहे। आणि खरं तर हे सर्व लेपर्ड जे आहे ते जंगलात राहत नाही। हे सर्व बिबटे आज संपूर्ण शेतामध्ये राहतात, ऊसाच्या शेतामध्ये राहतात, तिथे जन्माला येतात आणि तिथले सर्व भक्ष्य त्यांनी खाल्लेलं आहे। काही लोक तर्कवितर्क करतात की हे जंगलामध्ये आहे, जंगलामध्ये त्यांना शेळ्या सोडल्या पाहिजेत। तर शेळ्या सोडून हे होणार नाही आणि कुठली नसबंदी करून हे होणार नाही। त्याप्रमाणे आता केंद्राने सांगितले की तुम्ही 3 लोकांची नसबंदी करा प्रयोग म्हणून, तर असं होत नाही। आपल्याला तेवढा वेळ देखील नाही। माणसं झपाट्याने मरत चाललेली आहेत, महिला विधवा होत चाललेल्या आहेत, शेतकरी शेतात जायला तयार नाही, आमची लहान लहान मुलं शाळेत जायला तयार नाही, लहान मुलं अंगणामध्ये आता खेळत नाहीत। बरोबर। इतकी गंभीर परिस्थिती असताना आपण आता पुन्हा सांगते की तो नरभक्ष असेल त्याला गोळी मारा। आता नरभक्ष तुम्ही आयडेंटिफाय कसा करणार? आयडेंटिफाय करायला 3 महिने लागतात। त्यामुळे माझी विनंती शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच आहे की आपण पहिल्यांदा 2 रेस्क्यू सेंटर करा। एक छोटं आमच्याकडे आज बिबट निवारा केंद्र माणिक 2 जुन्नरला आहे, तिथे 40 बिबट्या ठेवायला 2000 साली आम्हाला परवानगी दिली होती सेंटरने, केंद्राने त्याची देखभाल करायची। तशा पद्धतीने या सगळ्या लोकांना तुम्ही 2 मोठे मोठे रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये 40 हेक्टर फॉरेस्ट लँड आहे, तिथे तातडीने तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्ये हा गंभीर विषय डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी सुमोटो त्या ठिकाणी 2 रेस्क्यू सेंटर बनवावे, एक जुन्नर मध्ये आणि शेजारी नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर मध्ये। आणि मेल आणि फिमेल हे दोन्ही बिबट्या त्या ठिकाणी ठेवावे। मला खात्री आहे वर्ल्ड वाईज जे काही समजा संघटना आहे, वन्यजीव संघटना, किंबहुना या वन्यजीव संघटनेचे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही हा शेड्यूल 1 मधला जो प्राणी आहे
त्याला तुम्ही न मारता नजबंदी न करता तुम्ही जर त्याला पकडून जर जेरबंद केलं तर त्यांचं खाण्याचं जे आहे किंवा त्यांचा मेंटेनन्स जो आहे तो आम्ही शासनाला पुरवू. तर माझी विनंती आहे की इथून पुढे कुठलेही प्रयोग न करता या प्रयोगाच्या नादी न लागता आणि वेळ आणि पैसा शासनाचा न नक्की. घालवता तातडीने 2 रेस्क्यू सेंटर बनवणे आणि 90 दिवसामध्ये हे 2000 बिबट नर आणि मादी वेगळे ठेवणे हीच काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मी बरोबर आहे 115 शरदजी, तुम्ही एका बाजूला सरकारला ही मागणी करताना दिसताय, मात्र आज दिवसभरात आणखी एक विदारक चित्र पाहायला मिळालं. रेस्क्यू सेंटरची एका बाजूला मागणी होतीये, मात्र रेस्क्यू करत असलेल्या व्हॅन किंवा गाड्या ज्या वेळेला बंद पडतात त्यावेळेला काय परिस्थिती निर्माण होते हे देखील आपल्याला पाहावं लागलं. सुसज्जता या सगळ्या समस्येवरती असायला हवी एवढं मात्र निश्चित. धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.